पण एक इतकी शोकांतिका वाटते का एखाद्या शेतकऱ्याचं जर पेमेंट अडलं तर त्याला APMC जावं हेच माहीत नाही. आणि आमच्याकडे जितके काही प्रॉब्लेम येतात आले तर आम्ही त्या मिनिटाला सॉल्व्ह करतो. बाकीच्यांनी पण तसं करावं हे तर मी त्या मतातच राहील, त्यात काही शंका नाही. कारण शेतकरीच हा राजा आहे आणि तो जेव्हा तुमच्या APMC मध्ये येतोय तो काहीतरी अडचण आहे, त्याला कुठंतरी सिस्टम चांगली असेल किंवा काहीतरी त्याला गरज आहे म्हणून तो येतोय. त्याला त्या पद्धतीनं तुम्ही ट्रीटमेंट दिली पाहिजे. कोणता व्यापारी फसवत असेल किंवा एखाद्या भाव कमी केला किंवा काय कमी केलं तर हे त्याच्यापर्यंत पोहोचणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्याला जेव्हा वाटतं माझ्या मालाला भाव भेटला नाही, तो APMC मध्ये तक्रार करू शकतो. एखाद्याने पेमेंट केलं नाही तर तो तक्रार करू शकतो. वजनात काही प्रॉब्लेम आहे तो तक्रार करू शकतो. आणि त्या मिनिटाला आम्ही तर त्या प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह करण्याबाबत कायम सतर्क असतो. शेतकऱ्यांचे काही अडचणी असतील तर त्यांनी खरोखर त्या APMC मध्ये, ज्या APMC मध्ये तुम्ही माल मिळालाय घातलाय काय त्या APMC ला जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे. ऍटलिस्ट त्याचा ऑफिस कुठं आहे, उद्या काही आपल्याला वाटलं काही भेट करण्याची घ्यायची तर ते आपण ऍटलिस्ट त्या इन्फॉर्मेशन आपल्याजवळ पाहिजे असं मला वाटतं.